नमस्कार मित्रांनो, सातारा गोट फार्ममध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण खुराकामध्ये काय काय देतो हे आपण पहिलं पाहिलेलं आहे। त्या पद्धतीनेच आपण त्यांना आपल्या बोकडांसाठी अशी शेंगदाणा पेंड, अशी मक्याची चुरी, या पद्धतीने मक्याची चुरी आणि गहू देतो। गहू आपण असे अख्खेच देतो बिना भिजवता, असे गहू। आणि अजून आपण त्याच्यामध्ये हरभऱ्याचं छिलका, जे हरभरा आपण भरडून आणल्यानंतर जे छिलका असतो ना, तो पण त्याच्यामध्ये ऍड करतो, असं सर्वांच्या मध्येच। हे बघा आपली बोकड कसे खात आहेत, खूप आवडीने, काही सुद्धा राखणार नाही, सर्व संपून टाकणार। आता हळूहळू त्यांचा खुराक आपण थोडा थोडा वाढवत जाणार आहे आणि त्यांना इथून पुढे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ठेवावं लागणार आहे, कारण त्यांचे एकत्र असं ठेवण्याने त्यांच्या म्हणजे झुजण्याचं प्रमाण खूप वाढेल। त्यामुळे आपण त्यांना वेगवेगळ्या भांड्यामध्ये आपण खुराक द्यायला चालू करणार आहे। अजून भांडत नाही तोपर्यंत आपण यांना एकत्रच देणार आहात। इथे आपल्या शेळ्या पण भरपूर आवडीने खात आहेत खुराक, लगेच संपवतात। यांना पण आपण थोडं कमी प्रमाणात देतोय, यांना आपल्याला गाब घालवायचं आहे, त्यामुळे यांचं प्रमाण, खुराकाचं प्रमाण थोडं कमी ठेवलेलं आहे आपण। आता आपल्याकडे एक नवीन बोकड आणायचं आहे। आज आपण शेळ्यांसाठी गुळवेल पण आणलेला आहे। हा गुळवेल अशा पद्धतीने पानं असतात, हे पहा गुळवेलाचे फायदे पण भरपूर असतात। आपण आठवड्यातून एकदा तरी त्यांना देतोच, आणि त्यांची तब्येतीत सुधारणा होते, आजारी पडत नाही। खूप आजारांवर उपाय आहे हा गुळवेल। गुळवेलाची काडी पण राखत नाही, ही आपली कांडी असते ना, जाड कांडी, ह्या लेवलची, अशी जाड कांडी पण खाऊन टाकतात। अशा पद्धतीने आपलं नियोजन असतं। अशा पद्धतीने आपण त्यांना गुळवेलाचा वेल, ऐनाचा पाला असा मिक्स बांधून ठेवतो, ते खूप आवडीनं खातात। खूप छान पद्धतीने खातात गुळवेलाचा पाला। तुमच्याकडे कोणाकडे अवेलेबल असेल तर त्यांनी जरूर आपल्या शेळ्यांसाठी गुळवेलाचा पाला, वेल हा आणून दिलाच पाहिजे। जे बंदिस्त असतात त्यांच्यासाठी खूप छान आहे, शेळ्यांच्या तब्येतीसाठी। तर हे पहा, ही निवार काडी आहे। आपली शेळी बघा कशी खाते, काही सुद्धा राखत नाही। देखो अशा पद्धतीने पूर्ण खाऊन टाकणार। हे बघा, निबार काडी गुळवेलाची पण खाऊन टाकतात। कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा, लाईक करा, सपोर्ट करा।